नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापुरातील अलोक बन्सल या उद्योजकावर आयकर विभागाची धाड. 2 वर्षात दुसऱ्यांदा धाड पडल्यानं व्यक्त होत आहे आश्चर्य. महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी 72 तासांच्या संपावर. महावितरणनं संप बेकायदेशीर ठरवत लागू केला मेस्मा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल. युवा सेनेनं कुलगुरू मिळेल का असा सवाल करत केलं लक्षवेधी आंदोलन. पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडी 13 ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय. आणि आमदार सतेज पाटील यांच्या शेंडा पार्कात कृषी भवन उभारण्याच्या मागणीला यश. कृषी भवन प्रकल्पाच्या 35 कोटी 31 लाख रुपये खर्चाला आज मिळाली वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातमीपत्र विस्तारानं. कोल्हापुरातील अलोक बन्सल या उद्योजकाचा आलिशान बंगला आणि कारखान्यावर कालपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. बन्सल यांचा कागल औद्योगिक वसाहतीमधील कारखाना, न्यू पॅलेस परिसरातील निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित गोव्यातील मिळकतींच्या ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. कोल्हापूरचे उद्योगपती अलोक बन्सल हे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागानं बुधवारी दुपारी बन्सल यांच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीवर छापेमारी केली. काल दिवसभर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती. तर आज सकाळी बन्सल यांच्या न्यू पॅलेस परिसरातील आलिशान निवासस्थानी छापेमारी करून घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान गोव्यात देखील या बड्या उद्योजकाचं मुख्य युनिट असून त्या ठिकाणी देखील आयकर विभागानं छापेमारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर 2 वर्षांपूर्वी सुद्धा बन्सल यांच्यावर आयकर विभागानं अशाच प्रकारे छापेमारी केल्याची माहिती पुढे येतेय. याबद्दल घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास पानारी यांनी. कोल्हापुरातील उद्योजक अलोक बन्सल यांच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील फॅक्टरीवर काल आयकर विभागाने छापा टाकला होता. तसेच त्यांच्या गोव्यामधल्या फॅक्टरीवरही छापा टाकल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आज सकाळी अलोक बन्सल राहत असलेल्या न्यू पॅलेस परिसरातील त्यांच्या या बंगल्यावर देखील सकाळी आयकरचे अधिकारी पोहोचले असून गेल्या तासाभरापासून त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. आज दिवसभर या ठिकाणी आयकरच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. यापूर्वी 2 वर्षापूर्वी देखील यांच्यावर अशा प्रकारे आयकर विभागाने छापा टाकला होता अशी माहिती देखील पुढे येते. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून आयकरचे अधिकारी त्यांच्या घरामध्ये कागदपत्रांची तपासणी करत आहेत. एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह विश्वास पाणारी. दरम्यान कालपासून आयकर विभागानं कोल्हापूरसह गोव्यात केलेल्या छापेमारीमुळं एकच खळबळ उडाली असून आणखी काही उद्योजक देखील आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं सध्या बोललं जातंय. मात्र या सगळ्या कारवाईविषयी आयकर विभागानं कमालीची गुप्तता पाळल्यानं याबाबतची सविस्तर माहिती अद्याप पुढं आलेली नाही. आयकर विभागाच्या छाप्याच्या पार्श्वभूमीवर बन्सल यांच्या घराच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुनर्रचना आदेशाची अंमलबजावणी तात्काळ थांबवण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी आजपासून 3 दिवसांचा संप पुकारलाय. या संप काळात आज महावितरणच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंता आणि अन्य अधिकारी यांचा सहभाग असलेल्या प्रमुख 7 संघटनांच्या कृती समितीनं 3 दिवसांचा संप पुकारलाय. महावितरणमधील एकतर्फी पुनर्रचना रद्द करावी आणि तिन्ही कंपन्यांमधील खाजगीकरणाविरोधात हा संप पुकारण्यात आलाय.
या संपकाळात महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं. आमच्या मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्यानं आम्हाला संपावर जावं लागत असल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांवर लादलेला हा संप आहे, यामुळे वीज ग्राहकांच्या गैरसोयीला शासनच जबाबदार असेल. आम्ही ज्या आदेशामध्ये बदल करण्याच्या सूचना केल्यात त्याची अंमलबजावणी व्हावी. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे. अशा प्रकारचा संप हा 9, 10, 11 तारखेला होणार आहे. या संपूर्णपणे प्रशासन आणि शासनाने हा कामगारांच्यावर लादलेला संप आहे. त्यामुळे हा आमच्या गैरसोय व्हावी किंवा कोणत्याही प्रकारचं व्हावं हे हेतू नसून हा पूर्णपणे प्रशासनानं शासनानं हा आमच्या कामगारांच्यावर संघटनांच्यावर लादलेला संप आहे. त्यामुळे ह्या पूर्णपणे यामध्ये पूर्णपणे जो अन्याय झालेला आहे कामगारांच्यावर आणि त्याचबरोबर ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व्हिसमध्ये सुद्धा तफावत पडण्याची शक्यता आहे. या म्हणून हा पूर्णपणे शासन याला जबाबदार राहणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून शासनानं हा जे काही एकतर्फी निर्णय घेतलेले आहेत हे संघटनेशी चर्चा करून त्याची माघार घ्यावी आणि सुचवलेल्या जे सूचना आहेत त्यांचा अंतर्भाव करून त्या दुरुस्त कराव्यात अशी सर्व ह्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. या संपात तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी तसंच कंत्राटी कर्मचारी सहभागी झालेत. त्यामुळे या संपाचा तिन्ही वीज कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण व्यवस्थापनानं वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांची सुसंगत भूमिका घेऊन सुद्धा संप पुकारण्यात आल्यामुळे हा संप बेकायदेशीर असल्याचं महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितलं. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेस्मा लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या कामावर रुजू व्हावं असं आवाहन पवार यांनी केलंय. महावितरणच्या कार्यक्षेत्रात इतर खाजगी वीज कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देऊ नये. महावितरणची 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीनं चालवायला देऊ नयेत. पेन्शन योजना लागू करावी यासह खाजगीकरणाविरोधात महावितरणबरोबरच तिन्ही वीज कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते 72 तासांच्या संपावर गेलेत. दरम्यान या संपाबाबत महावितरणनं कठोर भूमिका घेत हा संप बेकायदेशीर ठरवलाय. राज्याच्या ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. यामध्ये खाजगीकरण आणि पुनर्रचनेसंदर्भात संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांशी सुसंगत आणि सकारात्मक भूमिका व्यवस्थापनानं घेतली असल्याचं महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. हा संप टाळण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनानं वेळोवेळी चर्चा केली आहे. मात्र सर्वच मागण्यांशी पूरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करून सुद्धा संयुक्त कृती समितीनं संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेस्मा लागू करण्यात आला असून त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचं राजेंद्र पवार यांनी सांगितलं. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे सर्वप्रथम मी स्पष्ट करीत आहे. सध्या महाराष्ट्र अतिवृष्टीने पूरस्थितीच्या संकटातून सावरतोय. दिवाळी सण तोंडावर आलाय. या पार्श्वभूमीवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रुजू व्हावं. पूरस्थितीच्या संकट काळात तसंच सणासुदीच्या काळात तत्पर वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन महावितरणच्या वतीनं संचालक राजेंद्र पवार यांनी केलंय. पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या आपटी गावात मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. वनविभागाच्या तपासणीत या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं स्पष्ट झालंय. पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या आपटीपैकी सोमवारपेठमध्ये विलास शामराव गायकवाड यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला ते बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेले असताना त्यांना बांधकामाजवळ मृतावस्थेतील बिबट्या दिसला. त्यांनी पन्हाळा इथल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला याची माहिती दिली. परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी, वनपाल संदीप पाटील, सागर पटकारे यांच्यासह पशुधन विकास अधिकारी अविनाश जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याची पाहणी केली.
मृत बिबट्याचं शवविच्छेदन करून त्याचं दहन करण्यात आलं. या बिबट्याच्या मानेवर जखमेचे व्रण असल्यानं स्थानिकांमधून अन्य एखाद्या प्राण्यानं त्याच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी 1 वर्ष वयाच्या मादी जातीच्या या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याचं सांगितलंय. मौजे आपटीपैकी सोमवारवाडी येथे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळले, म्हणजे कळाल्याची माहिती कळाल्यानंतर वनरक्षक पन्हाळा व वनपाल पन्हाळा यांच्या समवेत जाऊन त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर ते जे मृत बिबट्या होता तो ताब्यात घेतला आणि त्याचं पशुधन विकास अधिकारी अविनाश जाधव तसेच आमच्या विभागाचे कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी वाळवेकर आणि माननीय सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदन केले असता सदर मादी बिबट्याचा मृत्यू हा नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे निदर्शनास आले. कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढणारे सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीनं तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढणारे सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून जुलुमाचा कहर केलाय. याचा संपूर्ण देशभरातून निषेध केला जातोय. कोल्हापुरातही संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं भाजप सरकारच्या या हुकुमशाही कृत्याचा निषेध करण्याचं नियोजन करण्याकरता इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न तसंच न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना हुकुमशाही पद्धतीनं तुरुंगात डांबण्यात येत असेल तर मोदी सरकारची ही हुकुमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी व्यक्त केली. सोनम वांगचुक यांची तातडीनं सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आणि केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. 13 तारखेला दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चा आधारे जनजागरण करण्याचं काम येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुरू राहील आणि यावेळेला ही आमची लढाईची पहिला टप्पा असेल. ज्यावेळेला मोर्चा होईल त्यावेळेला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जनआंदोलन जाहीर करू. हे आंदोलन या देशामध्ये चळवळ करणारा सर्व विचारवंत अशा लोकांना बळ देणारं हे आंदोलन आहे. या आंदोलनातून जनजागृती व्हावी आणि त्यांची सुटका व्हावी आणि त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन या देशामध्ये सुरू राहील. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, डी भास्कर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, अनिल घाटगे, अभिजित कांबळे, बाबूराव कदम, भारती पवार, चंद्रकांत जाधव, सम्राट मोरे, सुभाष देसाई, विजय सूर्यवंशी, सुजय पोद्दार, सुनील देसाई, दिग्विजय मगदूम, भरत रसाळे, मोहन सालपे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील शेंडा पार्क आरके नगरमध्ये आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून 35 कोटी 31 लाख रुपयांच्या प्रकल्पाला आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या निमित्तानं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कृषी भवन उभारणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. कोल्हापुरातील शेंडा पार्क आरके नगरमध्ये आधुनिक कृषी भवन बांधण्याची मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. आमदार सतेज पाटील यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून कृषी भवन बांधण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून 35 कोटी 31 लाख रुपयांच्या आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय, प्रयोगशाळा, वसतिगृह, गोदाम, कॅन्टीन, विक्री केंद्र, सुरक्षा रक्षक निवास अशा विविध सोयींचा समावेश असणार आहे.
हे कृषी भवन कोल्हापूरमधील कृषी विभागाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार यासाठी एकूण बांधकाम खर्च 35,31,30,000 रुपये इतका येणार आहे. या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 11 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 12,50,00,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 11,81,00,000 रुपये इतका खर्च येणार आहे. काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण, अग्निशमन तसंच स्थानिक प्राधिकरणांच्या आवश्यकता मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. इमारतीच्या आराखड्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदांनी तांत्रिक संमती दिली आहे. दरम्यान राज्य सरकारनं कोल्हापुरात कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि विद्यमान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानलेत. गेल्या 3 दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाचा कारभार कुलगुरूंशिवाय सुरू आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडलाय. या पार्श्वभूमीवर युवा सेनेनं आज विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधलं. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. 3 दिवस उलटून गेले तरी विद्यापीठावर प्रभारी कुलगुरूंची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. त्यामुळं आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात. आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात मोकळी खुर्ची ठेवून कुलगुरू मिळेल का असं म्हणत कुलगुरू नियुक्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 283 महाविद्यालय आणि 1,85,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल शासनाला काही वाटत नाही का असा सवाल युवा सेनेनं उपस्थित केलाय. कुलसचिव डॉक्टर VN शिंदे यांना निवेदन सादर करत प्रभारी कुलगुरूंची तातडीनं नियुक्ती करण्यासह कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबवण्याबाबत निवेदन देण्यात आलं. शासनानं याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, युवती सेनेच्या कृष्णा जाधव यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागानं जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास 2,000हून अधिक कारवाया करत 1,917 जणांना अटक केली आहे, तर एकूण 5.5 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. गेल्या आठवडाभरात गांधी सप्ताहाच्या कालावधीत विशेष मोहिमा राबवत 153 गुन्हे नोंद करत 132 संशयितांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या आठवडाभरात गांधी सप्ताहाच्या निमित्तानं दारूची तस्करी, विक्री आणि साठवणूक प्रकरणी 153 गुन्हे दाखल करत 132 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 13 वाहनंही जप्त करण्यात आल्याचं आणि एकूण 45,68,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयामार्फत गांधी सप्ताहानिमित्त 2 ऑक्टोबर 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये एकूण 153 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि 153 गुन्ह्यामध्ये आपण 132 आरोपी अटक केलेले आहेत. यामध्ये एकूण आपण मागच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये 30 वाहनं जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर हे केला तर 45,68,000चा मुद्देमाल आपण जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1 जानेवारी 2025 पासून 30 सप्टेंबरपर्यंत अवैध मद्य तस्करी, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करत अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केलाय. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत 2,028 गुन्हे दाखल करत 1,917 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये 155 वाहनं जप्त करत तब्बल 5,63,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दरम्यान 11 जणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आल्याचं अधीक्षक नरवणे यांनी सांगितलंय. 1 जानेवारी 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 राज्य उत्पादन शुल्क
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण 2028 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि 2028 आणि 2028 गुन्ह्यामध्ये आपण 1917 म्हणजे 1917 आरोपी अटक केलेले आहेत, 155 वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण 5,63,38,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गेल्या 9 महिन्यांमध्ये विविध ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवरही स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संयुक्तरित्या कारवाई करण्यात आल्या. यामध्ये आरके नगर, मोरेवाडी, कंजारभाट वसाहत, माणगाव, मोतीनगर, राजेंद्रनगर या परिसरातल्या कारवायांचा समावेश आहे. यापुढे सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया सुरूच राहणार असल्याचं अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा राधानगरी तालुका वंचित बहुजन आघाडीनं निषेध केलाय. या हल्ल्याच्या निषेधार्थ आघाडीच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राकेश तिवारी या माथेपिरू वकिलानं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकारानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राधानगरी तालुका वंचित बहुजन आघाडीनंही आज याच्या निषेधार्थ राधानगरी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी राकेश तिवारीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर बॅड हल्ला झाल्यानंतर सनातनवादी धर्माची लोक एक 72 वर्षाचा जो माथेपिरू वकील आहे त्या वकीलनं त्यांच्याकडे कोर्टामध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि अशा माणसाचा आम्ही निषेध करण्यासाठी तिथं जमलो आहे. मोदी सरकार असतील, अमित शहा असतील यांनीच या माणसाला उठवून बसवले की कारण का दलितांचा एक मुलगा त्या खुर्ची बसला आहे. वास्तविक सांगायचं म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्राचे आणि या कर्नाटक राज्याचे राज्यपाल माननीय खासदार रासू गवई साहेब होते, त्यांचे जे सुपुत्र आहेत आणि त्यांनीसुद्धा इतके वर्षे या काँग्रेसबरोबर काम केलं, परंतु काँग्रेसच्या कुठल्याही माणसानं रासू गवई साहेबांना किंवा इतर कार्यकर्त्यांना कुठेही दुखावलं नाही, त्यांनी म्हणणं दुखावलं नाही. परंतु या भाजप सरकारनं या आमच्या माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो प्रकार केला तो निंदनीय आहे आणि अशा व्यक्तीनं जो केला तो बॅड हल्ला केल्यानंतर हा देशातून सर्वत्र याचा आम्ही निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं किंवा राधानगरी तालुक्याच्या वतीनं आम्ही नोंदवत. नायब तहसीलदार संभाजी वरकट आणि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी डॉक्टर एम डी कांबळे, राऊ कांबळे, दयानंद कांबळे, सागर इंगळे, गोरखनाथ कांबळे, सतीश कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद खुलं झाल्यानं इथं आता चुरस पाहायला मिळणार आहे. नगराध्यक्ष पदापाठोपाठ सदस्यांचं आरक्षण निश्चित झाल्यानं आता इथल्या इच्छुकांच्या हालचालींना वेग आलाय. शिराळा ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर माजी आमदार मानसिंगराव नाईक गटानं सत्ता मिळवली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद महिला राखीव होतं. सत्ताधारी मानसिंगराव नाईक गटानं दरवर्षी एका महिला सदस्याला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. त्यानंतर आता होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय असणार याची शिराळा वासियांमध्ये उत्सुकता होती. सोमवारी सोडत पद्धतीनं नगराध्यक्षपदाचं आरक्षण निश्चित झालं. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या शिराळा नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद खुलं झाल्यानं इच्छुकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. नगराध्यक्षपद खुलं झाल्यानं पृथ्वीसिंग नाईक, केदार नलवडे, अभिजित नाईक, माजी उपसरपंच सुनील कवठेकर, सम्राट शिंदे, अजय जाधव, विश्वास कदम, महादेव कदम, शिवाजी शिंदे, प्रताप मुळीक, प्रमोद पवार यांची नावं चर्चेत असून सर्वच पक्ष तगड्या उमेदवारासाठी चाचपणी करू लागलेत. नगराध्यक्षपदानंतर शिराळा नगरपंचायतीच्या सदस्यांसाठीचं आरक्षणही निश्चित झालंय. यामध्ये सदस्यांच्या 17 जागांपैकी 7 जागा खुल्या झाल्यात. सर्वसाधारण महिलांसाठी 3, अनुसूचित जाती महिलेसाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी 3, अनुसूचित जातीसाठी 1 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित झाल्यात.
नगराध्यक्षपद आणि सदस्यपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आलाय. कोल्हापूरचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल पद्मश्री SP P थोरात यांनी युद्धकाळात वापरलेल्या दुर्मिळ वस्तू, शौर्य पदकं, स्मृतिचिन्ह आणि छायाचित्र यांचं प्रदर्शन 11 आणि 12 ऑक्टोबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात भरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 ऑक्टोबरला त्यांच्या माझी शिपाईगिरी या आत्मचरित्राच्या सुधारित मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूरचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल SP P थोरात यांनी ब्रिटिश लष्करी सेवेत रुजू होऊन पुढे स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करामध्ये उपलष्कर प्रमुख म्हणून सेवा बजावली आहे. त्यांनी कोल्हापूरचं नाव 3 वेळा राष्ट्रीय पातळीवर नेलंय. दुसऱ्या महायुद्धात त्यांना ब्रिटिशांनी शौर्य पदक देऊन गौरवलंय. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारकडून त्यांना अशोक चक्र आणि पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. त्यांचं कार्य लोकांपुढे यावं आणि त्यापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी 11 आणि 12 ऑक्टोबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तू, त्यांना मिळालेली शौर्य पदकं, स्मृतिचिन्ह आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. कर्नल BK कुल्लोळी यांच्या हस्ते आणि निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसंच जयकुमार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. या प्रदर्शनाबरोबरच 12 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजता माझी शिपाईगिरी या लेफ्टनंट जनरल SP P थोरात यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या हस्ते होणार आहे. या पत्रकार बैठकीला RBIच्या माजी डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर उषा थोरात, बाळ पाटणकर, प्रकाशक अनिल मेहता आदी उपस्थित होते. काही ठिकाणचे मैत्रीपूर्ण लढतीचे अपवाद वगळता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असून इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यात येणार आहे, असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. ते आज शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत बोलत होते. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानं जोरदार हालचाली सुरू केल्यात. आज दुपारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजीत बैठक घेऊन शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा असं आवाहन केलं. राज्यात महायुती सरकारमधील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, परंतु इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची असल्याचं नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. या बैठकीला शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे, माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, महादेव गौड, प्रकाश पाटील, वैशालीताई डोंगरे, स्नेहांकिता भंडारे, रुपालीताई चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलनं कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक नेत्ररोग केंद्राची सुरुवात केली आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त हॉस्पिटल व्यवस्थापनानं 30 नोव्हेंबरपर्यंत मोफत नेत्र तपासणी आणि सल्ला सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूरवासियांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटल व्यवस्थापनानं केलंय. भारतातील आघाडीच्या आय केअर संस्थांपैकी एक असलेल्या डॉक्टर अगरवाल्स आय हॉस्पिटलनं पश्चिम महाराष्ट्रातील नेत्रसेवांचा विस्तार करत कोल्हापुरात अत्याधुनिक नेत्ररोग केंद्र सुरू केलं आहे. बुधवारी या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉक्टर जयंत सरवटे, डॉक्टर सदानंद पाटणे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राहुल अग्रवाल आणि चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर डॉक्टर वंदना जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौक परिसरात 5430 चौरस फुटांच्या जागेत हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील हे सर्वात मोठं आय केअर सुविधा केंद्र असून या ठिकाणी प्रभावी निदान सेवा आणि उपचार केले जाणार आहेत. हॉस्पिटलद्वारे अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं नेत्रसेवा देण्यात येणार आहे. यामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, रेटिनल आजार, डायबेटिक रेटिनोपॅथी, पेडियाट्रिक
कार्नियल केअरसाठी स्पेशलाइज्ड युनिट्स, ऑनसाईट ऑप्टिकल आणि फार्मसी यांचा समावेश आहे. या नवीन सुविधांमार्फत दरवर्षी 15,000पेक्षा जास्त रुग्णांना सेवा मिळणार आहे. उद्घाटनाच्या निमित्तानं या हॉस्पिटलद्वारे सर्व वयोगटांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मोफत सल्ला आणि सेवा दिली जाणार आहे. मोफत नेत्र तपासणी नोंदणी करण्यासाठी रुग्णांनी 89 25 50 71 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान या नव्या केंद्रातून जागतिक दर्जाच्या सुविधा आता कोल्हापूरकरांच्या दारात उपलब्ध होणार आहेत. सर्वसमावेशक, विश्वासार्ह आणि अत्याधुनिक नेत्रसेवा देणं हा आमचा उद्देश असल्याचं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राहुल अग्रवाल यांनी सांगितलं आहे. यावेळी श्रीकांत मेका, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अरविंद पालसिंग, डॉक्टर सदानंद पाटणे, डॉक्टर सरवटे, क्लस्टर हेड डॉक्टर सरिता इनामदार, सेंटर हेड अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीत दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. आपत्तीवेळी मदत पोहोचण्यास या गर्दीमुळे अडचण निर्माण होत असल्यानं महापालिका प्रशासनानं मुख्य रस्त्याच्या परिसरात दिवाळीचा बाजार भरवण्यास बंदी घातली आहे. त्याऐवजी थोरात चौक परिसर, वेदभवन मैदान, जिम्नॅशियम भवन परिसर आणि आवळे मैदान परिसर या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिवाळी सणानिमित्त इचलकरंजी शहरात मुख्य रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत असते. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, अपघात तसंच कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदत पोहोचवण्यासाठी होणारा विलंब या कारणांचा विचार करून यावर्षी महापालिका प्रशासनानं मुख्य रस्त्याच्या परिसरात बाजार भरवायला प्रतिबंध केलाय. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत यावर्षी मुख्य रस्त्यालगत दिवाळीची बाजारपेठ भरवली जाणार नसून शहरातील थोरात चौक परिसर, वेदभवन मैदान, जिम्नॅशियम भवन परिसर आणि आवळे मैदान परिसर या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठा भरवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होणार आहे. जे व्यावसायिक मुख्य रस्त्यावर स्टॉल लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं आहे. बैठकीला शिवाजीनगर, गावभाग आणि शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी तसंच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या इंदिरा नगरमध्ये हिवतापाचे 11 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर काम करू लागलाय. ग्रामपंचायत प्रशासनानंही रुग्ण आढळलेल्या भागात धूर फवारणी सुरू केली आहे. करवीर तालुक्यातील वडणगेमध्ये इंदिरानगर परिसरात 15 दिवसांपूर्वी हिवतापाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आरोग्य विभागानं या भागावर अधिक लक्ष केंद्रित करून रहिवाशांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांच्यामध्ये हिवतापाची कोणतीही लक्षणं नाहीत. आरोग्य विभागाच्या 14 पथकानं गावातील 2409 घरांचं सर्वेक्षण करून ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना आणि उपाययोजनांची माहिती दिली आहे. तर 789 जणांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेतलेत. ग्रामपंचायत प्रशासनानंही रुग्ण आढळलेल्या भागात धूर फवारणी केली आहे. दरम्यान आज जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं दुसरी दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अतिग्रेच्या संकल्प विद्यानिकेतननं अजिंक्यपद पटकावलं. अतिग्रे इथं जिल्हास्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार अशोकराव माने, पुंडलिक जाधव, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, डॉक्टर विलास वाईकर, ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. 250हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अतिग्रेच्या संकल्प विद्यानिकेतननं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. शिरोळच्या रणमर्द आखाड्यानं उपविजेतेपद, तर कळे इथल्या फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलनं 3रा क्रमांक पटकावला. यावेळी दांडपट्टा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप लाड, उपाध्यक्ष संतोष कुमार सुतार, सचिव संदीप जाधव,
एकनाथ पाटील, संजीवनी सुतार, पैलवान नंदू सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक सुतार, जावेद दबडे, अण्णासाहेब चव्हाण आदींनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपलाय. मात्र अद्यापही प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती झालेली नाही. विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबरला संपलाय. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधल्या सेक्शन 11 नुसार यानंतर राज्यपाल तथा कुलपतींनी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणं आवश्यक होतं. मात्र आज गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा याबद्दल सरकारला प्रश्न विचारलेत. शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिलंय. याला नेमकी कुणाची शिक्षणाबद्दलची अनास्था कारणीभूत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का? ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेलं असतं. असं असूनही पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवणं दूरच, पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेत. कुठं नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा, हाच प्रश्न उद्विग्नतेनं आम्ही का विचारू नये, असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलंय. कोल्हापुरातील टेमलाई नाका रेल्वे उड्डाण पुलाखाली रेल्वे रूळ ओलांडताना कोल्हापूर मिरज पॅसेंजर रेल्वेखाली सापडून एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. या व्यक्तीचे दोन्ही पाय जागेवर तुटून पडलेत. जखमीला उपचारांसाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. जखमीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथले शेतकरी मारुती एकशिंगे यांच्याकडे 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 5 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी मेनका काळे, जया पवार, सुवर्णा पवार आणि अभिजित शिंदे या चौघांना अटक केली आहे. या चौघांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निगवे दुमाला इथले मारुती शिंगे आणि त्यांचा मुलगा गणेश हे ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात. 2 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मेनका काळे यांच्याकडील ऊस तोडणी मजुरांची टोळी शिंगे यांच्याकडे होती. आठवडाभरापूर्वी मेनका काळे हिनं गणेश शिंगे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर मेनका काळे हिनं मारुती एकशिंगे यांच्याशी संपर्क साधत तक्रार मागं घेण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. मारुती यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी मेनका काळे, जया पवार, सुवर्णा पवार, अभिजित शिंदे आणि नेताजी शिंदे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली. दरम्यान आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मेनका काळे, जया पवार, सुवर्णा पवार आणि अभिजित शिंदे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 12,000 रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा 72,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या 4 संशयितांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संतोष टोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या प्रकरणी अधिक तपास करतायत. विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नांसाठी प्रत्येकानं स्वतःला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे, असं मत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केलं. करवीर नगर वाचन मंदिर तर्फे आयोजित पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिराच्या वतीनं पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यपाल आर्लेकर यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाचं कौतुक केलं. विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नांसाठी प्रत्येकानं झोकून देऊन काम करण्याची गरज राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली. आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे आपल्याला एक चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, विकसित भारत. विकसित भारत इज नॉट नेसेसरली एन इकॉनॉमिक कन्सेप्ट. केवळ तो आर्थिक विषय आहे असं नाही आहे विकसित भारताचा. तो विषय सगळ्या उन्नतीचा आहे, समग्र उन्नतीचा आहे, सगळ्यांच्या उन्नतीचा आहे. आणि म्हणून तो विषय आपल्याला पुढे घ्यायचा आहे, पुढे न्यायचा आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, भटके विमुक्त विकास परिषद आणि प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पुरी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी उदय सांगवडेकर, डॉक्टर आशुतोष देशपांडे, डॉक्टर नंदकुमार जोशी, नंदकुमार मराठे यांच्यासह करवीरनगर वाचन मंदिराचे संचालक आणि सभासद उपस्थित होते. मनाचे श्लोक नावाचा मराठी चित्रपट म्हणजे संत वाङ्मयाचा अपमान असून या चित्रपटाचं नाव बदलावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. याबाबत कार्यवाही झाली नाही तर उद्या हा चित्रपट बंद पाडू असा इशारा देण्यात आला. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास महाराजांनी रचलेल्या मनाचे श्लोक या ग्रंथाच्या नावाचा वापर करून मराठी चित्रपट तयार करण्यात आलाय. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटासाठी वापरलेल्या नावामुळे संत वाङ्मयाचा अवमान होत असून हे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि प्रसिद्धीसाठी वापरणं चुकीचं आहे असा आक्षेप हिंदू जनजागृती समितीनं घेतलाय. या चित्रपटाचं नाव तात्काळ बदलण्यात यावं अशी मागणी करणारं निवेदन समितीच्या वतीनं आज तहसीलदार स्वप्नील पवार यांना सादर करण्यात आलंय. या चित्रपटाचं नाव आणि यामध्ये वापरण्यात आलेला दास हा शब्द बदलला नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून हा चित्रपट बंद पाडेल असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिलाय. निवेदन सादर करताना शिवानंद स्वामी, अशोक गुरव, दिलीप भिवटे, प्रकाश कुलकर्णी, प्रशांत पाटील, गजानन तोडकर, महेंद्र अहिरे, मनोहर सोरप, शशी बिडकर आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातील अलोक बन्सल या उद्योजकावर आयकर विभागाची धाड. 2 वर्षात दुसऱ्यांदा धाड पडल्यानं व्यक्त होतंय आश्चर्य. महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी 72 तासांच्या संपावर. महावितरणनं संप बेकायदेशीर ठरवत लागू केला मेस्मा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल. युवा सेनेनं कुलगुरू मिळेल का असा सवाल करत केलं लक्षवेधी आंदोलन. पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडी 13 ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय. आणि आमदार सतेज पाटील यांच्या शेंडा पार्कात कृषी भवन उभारण्याच्या मागणीला यश. कृषी भवन प्रकल्पाच्या 35 कोटी 31 लाख रुपये खर्चाला आज मिळाली वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.